हरिभक्तपरायण सद्गुरू चैतन्य महाराज देगलूरकर यांचं अवधूत यदू संवाद या विषयावरती 5 दिवस प्रवचनाचा व्याख्यानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। काल पहिलं पुष्प श्री दत्तचरणी या ठिकाणी अर्पण केलेलं आहे। आज या कार्यक्रमातलं दुसरं पुष्प महाराज या ठिकाणी श्री दत्तचरणी अर्पण करणार आहेत। पुन्हा एकदा मी देवस्थानच्या वतीनं महाराजांचं आपणा सर्व श्रोतृवर्गांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि महाराजांना विनंती करतो की त्यांनी आपली सेवा श्री दत्तचरणी या ठिकाणी आज अर्पण करावी। तत्पूर्वी श्रोतेवर्गांना पुन्हा एकदा हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। यतो यदनुशिक्षामि यथा वा नहुषात्मज तत्तथा पुरुष व्याघ्र निबोध कथयामि ते। श्रीमद भागवताच्या 11 स्कंधातल्या यदू अवधूत संवादाचा आपण विचार करतो आहोत। हा संवाद भगवान श्रीकृष्णाने उद्धवाच्या समोर ठेवला आहे। भगवंताच्या अवतार समाप्तीच्या वेळेला उद्धवानी भगवंताला असा आग्रह केला होता की मलाही आपल्या बरोबर निजधामाला घेऊन जा आणि तू इथे राहणं, मृत्यू लोकामध्ये राहणं हे जास्त श्रेयस्कर का आहे हे उद्धवाला सांगत असताना भगवंतानी जी गाथा सांगितली त्या गाथेमध्ये यदू अवधूत संवाद येतो। यदू अवधूत संवादामध्ये अवधूतांनी यदूंना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आपल्या जीवनाच्या समाधानाचं मुख्य कारण हे ज्ञान आहे हे प्रमुखतः सांगितलेलं आहे। कर्मानं मिळणारं समाधान आणि भावनेनं मिळणारं समाधान याहीपेक्षा ज्ञानानं मिळणारं समाधान हे तशा अर्थाने समाधान म्हणण्याच्या योग्यतेचं असतं। एरवी कर्मानं मिळणारं जे समाधान असतं ते तत्कालीन असतं, ते क्षणिक असतं, त्याला कालाच्या मर्यादा असतात। कारण कर्मालाच मुळात कालाच्या मर्यादा असतात, कर्म टिकत नाही। करता ज्या वेळेला कर्म करतो त्यावेळेला ते कर्म फलनिश्चिती करून संपत असतं, ते कर्म टिकत नाही। कर्त्याकडून कर्म झालं की कर्म संपलं, त्याचं फल जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत कर्त्यानं केलेल्या कर्मातून अपूर्व नावाचं एक फल निर्माण होतं। मीमांसेच्या दृष्टीने, जैमिनींनी केलेल्या मीमांसेच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर त्याच्यातून अपूर्व असं एक फल निर्माण होतं आणि मग त्या अपूर्वाचं मग संचित होतं, त्या संचिताचं प्रारब्ध होतं आणि त्या प्रारब्धाचा भोग माणसाला भोगावा लागतो। पण कर्म संपून जातं, ते फल ज्या वेळेला प्रारब्ध रूपामध्ये आपल्या समोर येतं, भोगून होतं, त्या वेळेला ते प्रारब्धही संपून जातं। एका कर्माचं एकच प्रारब्ध माणसाला भोगावं लागतं, एकच फल माणसाला भोगावं लागतं। ते भोगावं लागतं हे नक्की आहे, पण जेव्हा केव्हा भोगावं लागेल
तेव्हा ते निश्चितपणाने भोगावं लागतं. आणि जे भोगावं लागतं ते त्या त्या काळाच्या मर्यादेमध्येच आपल्याला विचारात घ्यावं लागतं. अमर्याद असं कर्माचं फल माणसाला कधीही मिळत नाही. अंतर कमी जास्त होऊ शकतं. कर्मविपाकाचा नियम असा आहे की कर्म आणि कर्मफल याच्यातलं अंतर जेवढं वाढत जातं तेवढं कर्मफल तीव्र होतं, पण नित्य होत नाही. आज केलेल्या कर्माचं फल लगेच 3 पद्धतीने त्याचा विचार केलाय समजण्याकरता, म्हणून 3 टप्पे त्याचे केलेत. कर्म केलं लगेच फल मिळालं, कर्म केलं कालांतराने फल मिळालं, कर्म केलं जन्मांतराने फल मिळालं. 3 प्रकार त्याचे विचारात घेता येतात. काही कर्म केल्याबरोबर लगेच फल देतात, काही कर्म कालांतराने फल देतात आणि काही कर्म जन्मांतराने फल देतात. त्याच्याकरता साधारण उदाहरण सांगायचं झालं तर काही कर्म केल्याबरोबर फल देतात, फार काल घेत नाहीत. उदाहरणार्थ विस्तवाला हात लावल्यानंतर साधारण किती आठवड्याने चटका बसतो? ते लगेच बसतो. ज्या क्षणी स्पर्श, विस्तवाचा स्पर्श आहे त्या क्षणी चटका नावाचं फल लगेच आहे, त्याच्याकरता प्रतीक्षा नाही आहे. काही कर्म कालांतराने फल देतात. मग बालपणीचं एखादं कर्म किंवा तारुण्यातलं एखादं कर्म आपल्याला वृद्धापकालामध्ये फल देतं, असं काही होऊ शकतं, तर त्याला कालांतराने फल मिळतं. लहानपणी अभ्यास केला तर मोठेपणी नोकरी चांगली मिळते, हे आपल्याला लहानपणापासून सांगत आलेले आहेत. अभ्यास कर, अभ्यास कर. का, कशा करता? नोकरी चांगली. आणि दुर्दैवाने काय झालंय, या सगळ्या अभ्यासाचं मुख्य फल काय झालंय, तर अभ्यास कर कशा करता? चांगलं शिक्षण मिळेल म्हणून. चांगलं शिक्षण कशा करता? चांगली नोकरी मिळेल म्हणून. आणि चांगली नोकरी कशा करता? चांगली मुलगी मिळेल म्हणून. एवढंच अभ्यासाचं फल आहे. आता याच्या पलीकडे जाऊन अभ्यासाचं काही स्वतंत्र फल मिळेल असं वाटत नाही, परंतु हे कालांतराने मिळणारं फल आहे. आणि काही कर्म अशी असतात की ती जन्मांतराने फल देतात. या जन्मात त्याचं फल मिळत नाही. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी, जन्मोजन्मीच्या सायासी विठ्ठल लाधला पुंडलिकासी, पूर्व पुण्य केले व माये विटे लाधले या विठोबाचे पाय, हे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्याच्यामध्ये जन्माजन्मांतरामध्ये एखादं फल आपल्याला मिळून जातं. आणि हे अंतर, कर्म आणि कर्मफलाचं अंतर जसं जसं वाढत जातं तसं तसं ते कर्मफल अधिकाधिक तीव्र होत जातं, अधिकाधिक तीव्र होतं. पण ते कितीही जरी तीव्र झालं आणि कितीही त्रासदायक असलं, अपरिहार्यतेने भोगावं लागणारं असलं, तरी कर्माचं कोणतंही फल हे नश्वर याच वर्गामध्ये बसतं. ते नित्यतेत कधीच येत नाही. कर्मानं जर नित्य फल मिळालं असतं तर कर्माने मोक्षही मानावा लागला असता, पण कर्माने मोक्ष मानता येत नाही वेदांतामध्ये. त्याची कारणं काय असतील? यदुराजाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना समाधानाचं मुख्य कारण ज्ञान आहे हे भगवान दत्तात्रेयांनी त्यांच्या समोर ठेवलं. आणि ते ज्ञान संपादन करण्याकरता मी फार गुरु केले, मी खूप गुरु केले असं अवधूतांनी यदुराजाला सांगितलं. त्याचा विचार काल आपण प्रारंभाला करून आलो. जे गुरु केले त्या गुरूंकडून काही ज्ञान संपादन करता आलं. कारण ज्या जगतामध्ये प्रत्येकाकडे काही ना काहीतरी गुण आहेच आहे. दोष असतील पण प्रत्येकाकडे काही ना काहीतरी गुण आहे. मनुष्य जन्माला येतो तो गुणदोषांनी युक्त होऊन जन्माला येतो. सगळेच दोष एका व्यक्तीच्या ठिकाणी आहेत असं कधी म्हणता येत नाही, आणि सगळेच गुण एका व्यक्तीच्या ठिकाणी आहेत असंही कधी म्हणता येत नाही. कुठं चांगलं असतं, कुठं वाईट असतं. तुकाराम महाराज म्हणतात तसं वरकड कोठे काही, एक आहे एक नाही, अशी अवस्था जीवाची असते. सगळेच गुण आपल्या ठिकाणी येणं शक्य नसतं, आणि सगळ्याच दोषांनी आपण कधीच युक्त नसतो.
कुठेतरी गुण असणार, कमी जास्त प्रत्येकाच्या जीवनामध्ये असणार. कुणाचा सत्वगुण प्रबल असेल, कुणाचा दुर्बल असेल, कुणाचा रजोगुण प्रबल असेल, कुणाचा तमोगुण प्रबल असेल, पण सत्वगुण नाही अशी वस्तू या जगताच्या पाठीवर नाही. मी वस्तू असं म्हणतोय, केवळ जीव असं म्हणत नाही. या जगतातल्या मातीच्या कणापासून ते ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक जण या त्रिगुणांनी बनलेला आहे. त्या इंद्राकडे काही दोष नाहीच आहेत का? आहेत. ब्रह्मदेवाकडे दोष नाहीत का? आहेत. दोष नसलेलं असं जर या जगतामध्ये कोणी असेल तर फक्त परमात्मा आणि संत. संतांकडे कोणताही दोष नाही, परमात्म्याकडे कोणताही दोष नाही. परमात्म्याच्या ठिकाणी आपण भागवतामध्ये बघितलं तर भगवान सती प्रकरणामध्ये भगवान शंकरावरती दक्षाने खूप आरोप केलेत. नाही ते दोष भगवान शंकरावर लादलेत. असाच आहे, तसाच आहे, क्रोधीच आहे, अमुक आहे, तमुक आहे, हे सगळं त्यांच्यावर लादलंय. पण भागवतावरची श्रीधरी टीका आपण ज्या वेळेला पाहू तेव्हा आपल्या लक्षात येईल की त्या सगळ्या दोषांचं चिंतन श्रीधराचार्यांनी गुणात्मक रूपानं आपल्या समोर मांडलंय. दोषाला सुद्धा गुणात्मक दृष्टीनं बघता आलं पाहिजे. प्रत्येकाकडे काही ना काहीतरी दोष आहेत. भगवान दत्तात्रयांचा विचार केला तर दोष दिसेल का? दिसणार नाही. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आदी सकल संतांचा विचार केला तर दोष दिसेल का? दिसणार नाही. तिथे कुठेच दोष नाही. पण बाकी जो जीव आहे, बाकी जो प्रपंच आहे, बाकी जे सगळं विश्व आहे, बाकीचे जे जीव आहेत, तुमच्या माझ्यासारखी जी माणसं आहेत, आपल्या सगळ्यांमध्ये काही गुण आणि काही दोष हे दोन्ही असणारच आहे. आपण सद्गुणांचे पुतळे कधीच नव्हतो आणि आपण दोषांचेही पुतळे कधीच नाही आहोत. थोडे गुण आपल्याही ठिकाणी आहेत. पण जे गुणदोष आपल्या ठिकाणी आहेत त्या गुणदोषाचा विचार केला तर त्या गुणदोषांनी युक्त होऊन आपला परमार्थ आपल्याला पुढे नेता येणार नाही. असलेल्या गुणाच्या बाबतीत संतुष्टता हा दोष आहे आणि असलेल्या दोषांच्या बाबतीत अंतःकरणामध्ये अभिमान निर्माण होणं हा दोष आहे. हे दोन्ही दोष येतात. याच्याकरता आपल्याला परमार्थ मार्गावर पुढे जायचं असेल तर आपल्यातले दोष कमी झाले पाहिजेत आणि परमात्म प्राप्ती करता आवश्यक असणाऱ्या सद्गुणांची आपल्याला प्राप्ती झाली पाहिजे. गुण वाढवता आले पाहिजेत, दोष कमी करता आले पाहिजेत. किंबहुना परमार्थ ही संकल्पना याच अर्थाने आहे. आम्ही जो परमार्थ करतो तो काय करतो याचा जर कधी आपण अंतर्मुखतेनं विचार केला तर हे लक्षात आपण घेतलं पाहिजे. कधीतरी अंतर्मुखून विचार केला पाहिजे की आपण परमार्थ करतो आहोत म्हणजे नेमकं काय करतो. आपण देव मानतो म्हणजे परमार्थ आहे काय? तर असं नाही आहे. देव मानणारे परमार्थ करतातच असं नाही. देव न मानणारे परमार्थ करतच नाहीत असं नाही. मी दोन्ही बाजू बोलतोय आपल्या समोर. आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो म्हणजे काय परमार्थ आहे का? आम्ही यात्रा करतो म्हणजे परमार्थ आहे का? आम्ही जपमाळ घेऊन बसतो म्हणजे परमार्थ आहे का? नेमकी परमार्थाची आमच्या जीवनाच्या परिप्रेक्ष्यातून असणारी नेमकी व्याख्या कोणती? कशाला आम्ही परमार्थ म्हणावं? आम्ही परमार्थ करतो की नाही? एक सुरात आपण म्हणू हो आम्ही करतो. का? आम्ही प्रवचनाला आलो आहोत, आम्ही देवाचं दर्शन घेऊन वर आलेलो आहोत, आम्ही स्वामींचे भक्त आहोत, आम्ही अमुक अमुक ग्रंथाचं पारायण करतो, आम्ही इथं आल्यानंतर 3 दिवस गुरुचरित्राचं पारायण करतो, आम्ही ज्ञानेश्वरी गाथेचं आम्ही पारमार्थिक आहोत की नाही? तर आपल्या सगळ्यांचं आतून उत्तर आहे आहोत. याच्याबद्दल माझ्याही मनात कोणता किंतु नाही, कोणतं दुमत नाही. पण माझा प्रश्न एवढाच आहे की आम्ही पारमार्थिक आहोत म्हणजे नेमकं काय आहोत याची नेमकी व्याख्या आपण काय करणार आहोत? माझ्या पारमार्थिकतेचं विश्लेषण मी कोणत्या रूपात करेन? कशावरून? मला एखाद्याने मला विचारलं तुम्ही पारमार्थिक आहात का? मी म्हटलं हो आहे. कशावरून? असं जर त्यांनी मला विचारलं कशावरून तुम्ही पारमार्थिक आहात तर मी त्याला काय सांगू? कपाळाला गंध लावलाय म्हणून? का गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे म्हणून? का मी प्रवचन करतो म्हणून? का मी भागवत सांगतो म्हणून? का मी या तीर्थक्षेत्रामध्ये राहिलो म्हणून? का मी वारी करतो पंढरपूरची म्हणून? का आणखीन काहीतरी मी करतो, नामस्मरण करतो जपमाळ घेऊन म्हणून? नेमकं काय आहे माझा? मी पारमार्थिक आहे कशावरून?
कशावरून? याला काहीतरी उत्तर दिलं पाहिजे, याला काहीतरी आपल्या जवळ तरी उत्तर असलं पाहिजे. कशावरून मी पारमार्थिक आहे? आणि परमार्थ म्हणजे नेमकं मी काय करतो. परमार्थ ही क्रिया आहे, मान्य आहे, पण परमार्थ करतो म्हणजे नेमकं काय करतो? सकाळी उठतो आणि देवपूजा करतो, अरे अनेक जण करतात, याला परमार्थ म्हणायचं आहे का? परमार्थाच्या या संकल्पना नाही आहेत. ही पारमार्थिक विचाराची अभिव्यक्ती असेल, पण हे पारमार्थिक संकल्पना आपल्याला संज्ञा म्हणून स्पष्ट होणार नाही. मग परमार्थ म्हणजे काय आहे? त्याचं उत्तर याच अनुषंगाने देऊन मला पुढे जायचंय. आम्ही परमार्थ करतो म्हणजे काय करतो? तर परमार्थ ही संकल्पना याच अर्थाने येते की आमच्या जवळ जे गुण आहेत, आमच्या जवळ जे दोष आहेत, त्या गुणदोषांनी युक्त होऊन आम्हाला या परमार्थ मार्गावर परमात्म स्वरूपापर्यंत पोचता येणार नाही. मग काय केलं पाहिजे? आमच्या जीवनातले दोष कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि परमात्म प्राप्तीकरता आवश्यक असणाऱ्या सद्गुणांची वृद्धी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गुण वाढवले पाहिजेत, दोष कमी केले पाहिजेत, तर आमचा परमार्थाचा मार्ग सुकर होईल ना. मग आमच्या जीवनात परमार्थाला किंवा परमात्म प्राप्तीला प्रतिबंध असणारे जे दोष आहेत त्यांच्या निवृत्तीचा प्रयत्न करणे आणि परमात्म प्राप्ती करता अनुकूल असणाऱ्या गुणांच्या प्राप्तीचा प्रयत्न करणे, या दोन्ही प्रयत्नाला मिळून परमार्थाशी संज्ञा आहे. परमार्थ म्हणजे प्रयत्न आहे, परमार्थ म्हणजे साध्य नाही आहे. परमार्थ म्हणजे प्रयत्न आहे. आम्ही परमार्थ करतो म्हणजे प्रयत्न करतो, अजून आम्ही पूर्णतः पारमार्थिक नाही आहोत. ज्ञानेश्वर महाराजांना कोणता प्रयत्न करण्याचं कारण राहिलेलं नाही आता की माझ्या जीवनातला हा दोष कमी व्हावा, हा गुण मला मिळावा. त्यांना गरज राहिलेली नाहीये, गरज आम्हाला आहे. म्हणून दोष निवृत्तीचा प्रयत्न आणि गुणवृद्धीचा प्रयत्न, या दोन्ही प्रयत्नांना मिळून परमार्थ म्हणतात. परमार्थ हे प्रयत्न आहेत, परमार्थ हे साध्य नाही आहे, हा प्रयत्न आहे. आणि तसा प्रयत्न आमच्या जीवनामध्ये आम्ही अखंड केला पाहिजे. मग त्याच्याकरता मी ज्ञानेश्वरी वाचतो, हा परमार्थ होईल. का होईल? तर ज्ञानेश्वरी वाचून माझ्यातले दोष कोणते आहेत हे कळून मी त्या दोषांच्या निवृत्तीचा प्रयत्न करतो, म्हणून ज्ञानेश्वरी वाचणं हा परमार्थ आहे. लक्षात घ्या, मी गुरुचरित्राचं पारायण करतो, हा परमार्थ आहे की नाही? तर आहे. मी नामस्मरण करतो, हा परमार्थ आहे की नाही? आहे. पण नामस्मरण म्हणजे परमार्थ कोणता आहे? तर नामस्मरणाने माझं चित्त शांत होतं, नामस्मरणाने माझ्या ठिकाणी काही गुणात्मक वृद्धी होते आणि ते गुण माझे नामस्मरणाने वाढतात, म्हणून नामस्मरण हा परमार्थ आहे. नुसता नामस्मरण परमार्थ नाही. नाहीतर आता ते नामस्मरण करणारे मशीन सुद्धा मिळतात, ते आपलं देवघरात लावून ठेवले की दिवसभर बिचाऱ्याचं नामस्मरण चालू राहतं, पण तो जो बॉक्स असतो तो कधी मुक्त होत नाही. तो कधीच आयुष्यभर तो बिघडेपर्यंत नामस्मरण त्याचं चालू असतं. रामकृष्ण हरी चालू असतं, श्रीराम जय राम जय जय राम चालू असतं, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चालूच असतं त्याचं. ते जे मशीन असतं ते मशीन बिघडेपर्यंत नामस्मरण करतं, पण ते मशीन मुक्त होत नाही, कारण त्या नामस्मरणाने त्याच्या ठिकाणी असणाऱ्या दोषांची निवृत्ती आणि गुणांची वृद्धी होत नसते. म्हणून परमार्थाचं बीजसूत्र जे आहे ना ते हे आहे की आमच्या दोष निवृत्तीचे प्रयत्न आणि आमच्या गुणवृद्धीचे प्रयत्न, या दोन्ही प्रयत्नाला मिळून परमार्थ म्हणायचं आहे. आणि मग आम्ही ज्याला परमार्थ म्हणतो तो परमार्थ जर याच्याकरता उपयुक्त ठरत असेल तर तो परमार्थ आहे. नाहीतर मी ज्ञानेश्वरी वाचतो, पण वाचतो म्हणजे काय करतो? वाचतो म्हणजे डोळ्याखालून घालतो. मग माझ्यात काय बदल झाला? तसा बदल काही झाला नाही. मग कशा करता त्याला परमार्थ म्हणायचंय? मग कशा करता त्याला परमार्थ ही संज्ञा त्याला द्यायची कशा करता क्रियेत? आणि म्हणून आपल्या जीवनातल्या गुणदोषांचा अंतर्मुखतेनं विचार करून आपल्या जीवनातल्या दोषांच्या निवृत्ती करताही कोणीतरी गुरु केला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये गुणप्राप्ती करताही कोणीतरी गुरु केला पाहिजे. याच्याकरता नाथ महाराजांनी आपल्याला दोन्ही बाजू सांगितल्या आहेत की मी हे सगळं जग मला गुरु दिसतं, याच्यामध्ये जे दोष आहेत, जी वाईट माणसं आहेत ती सुद्धा माझ्या दृष्टीने गुरु आहेत. का? तर त्यांच्याकडे बघून मला कसं वागू नये हे कळतं आणि मी त्यांच्याकडून शिकतो, म्हणून ते सुद्धा माझे गुरु आहेत. बऱ्याच वेळेला असं होतं, अक्षरशः गुरुत्वाची पदवी त्यांना देता येत नसेल कदाचित,
पण निदान वाईट वृत्तीनं वागणारा मनुष्य, चोरी करणारा मनुष्य, कुणाशी तरी निष्कारण भांडणारा मनुष्य बघितल्यानंतर कधी कधी आपल्यालाही बरं वाटतं ना, की आपण असे नाही आहोत. कधी कधी आपल्यालाही बरं वाटतं. किंबहुना निदान आपल्याला लहान मुलाला तरी सांगता येतं की बाबा असं वागायचं नाही, हे वागणं चांगलं नसतं. तो आपल्या दृष्टीने काहीतरी शिकवणारा आपल्याला गुरु झाला, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि अशा दृष्टीनं त्या गुणदोषांचा विचार करत आपल्या रजोगुण आणि तमोगुणाला निवृत्त करत करत सत्वगुणाची वृद्धी करून घ्यायची. ज्या सत्वगुणाच्या आधारावर आपल्याला ज्ञान संपादन झाल्यानंतर तो सत्वगुणही आपल्या दृष्टीनं रजोगुण तमोगुणासारखाच एक गुण आहे असं समजून त्याच्या निवृत्तीचा विचार करायचा. इथपर्यंत जाणं हे महत्वाचं आहे, हे कार्य आहे, कर्तव्य आहे. निष्ठा केले कर्म झाडा करून रजतम सत्वशुद्धीचे धाम डोळा दावी, असं सत्वगुण वृद्धिंगत झाला पाहिजे. पण सत्वगुण चांगला असला तरी तोही गुणच आहे. आणि गुण या शब्दाचा अर्थ आहे दोरी. संस्कृतामध्ये गुण म्हणजे दोरी, त्याला गुण म्हणतात. दोरी जी आणि दोरीचं काम काय आहे असं जर विचारलं, दोरीचं काम काय, तर आपल्याकडे अनेक उत्तरं असली तरी त्याचं खरं उत्तर एकच आहे. दोरीचं एकच काम आहे, बांधणं. याच्या पलीकडे दोरी कशालाही उपयोगाला येत नाही. आपण याचा विचार करून बघा. दोरीचं काम काय? बांधणं. लहानपणी आपल्याला आईने बांधलं असेल दोरीनं, आणि शेवटी सुद्धा बांधणारच आहेत. दोरीचं काम तेवढंच आहे, बांधणं एवढंच दोरीचं काम आहे. लहानपणापासून शेवटपर्यंत बांधणं एवढंच काम दोरी करते. भगवान श्रीकृष्णाला सुद्धा यशोदेने बांधलंच होतं. दोरीचं काम काय? म्हणजे कोणताही सत्वगुण असला तरी ते दोरीचंच काम आहे. सत्वगुण सुद्धा आम्हाला बंधनातच टाकत असतो. तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाशगमनामयम सुख संगेन बघनाती ज्ञान संगेन चानग. 14वा अध्याय गीतेचा. सत्वगुण आम्हाला सुखानं आणि ज्ञानानं बांधून टाकत असतो. रजो रागात्मकम विद्ये तृष्णा संग समुद्भवम, तोही आपल्याला बांधतो. तमस्त्व ज्ञानजम विद्ये मोहनम सर्वदेहिनाम, तोही आपल्याला बांधतो. रजोगुण तमोगुण सत्वगुण तिन्ही गुण बांधणारे असतात. आपल्याला जर असं विचारलं एखाद्या वेळेला दुर्दैवाने, मी दुर्दैवाने शब्द जाणीवपूर्वक वापरतो, दुर्दैवाने एखाद्या वेळेला पोलिसांनी आपल्याला पकडलं आणि हातकडी घातली. हातकडी घालताना पोलिसांनी जर आपल्याला असं विचारलं की तुम्ही गावातले प्रतिष्ठित आहात, गावात लोक तुम्हाला मानतात, पण आम्हाला दुर्दैवाने तुम्हाला हातकडी घालावी लागते, तर तुम्ही इतके मोठे आहात म्हणून आम्ही तुम्हाला विचारतो की तुम्हाला सोन्याची हातकडी चालेल का पितळ्याची चालेल का लोखंडाची चालेल, तर आपण कोणत्याला हो म्हणू? कोणत्याला हो म्हणू? लोखंडाची चालेल का पितळ्याची चालेल का सोन्याची चालेल? कोणतीच नकोय आम्हाला. सोन्याची असली तरी ती नकोय. सत्वगुण ही सोन्याची हातकडी आहे, रजोगुण पितळ्याची आहे आणि तमोगुण लोखंडाची आहे, एवढाच फरक आहे. पण जोपर्यंत आम्हाला रजोगुण आणि तमोगुण पूर्णतः एका स्थितीत आणून ठेवायचे आहेत तोपर्यंत आम्हाला सत्वगुणाचं साह्य घ्यावं लागणार आहे. सत्वगुणाला प्रबल केल्याशिवाय रजोगुण आणि तमोगुण दुर्बल होत नाहीत. आणि ती प्रबलता यायची असेल तर आमच्या ठिकाणी गुणवृद्धी झाली पाहिजे. याच्याकरता ते गुण जिथून जिथून मिळतील तिथून तिथून ते गुण घेणं हे आमच्या परमार्थाला साधक असतं. याकरता म्हणून जिथून जे मिळतं ते घ्या. विषादपि अमृतम ग्राह्यम बालादपि सुभाषितम अमित्रादपि सद्वृत्तम अमेध्यादपि कांचनम. जिथून जिथून जे जे चांगलं मिळतं ते घेत राहा. मग मला जिथून जिथून जे चांगलं मिळालं ते मी घेतलं, हे अवधूतांनी यदूला सांगितलं. आणि कुणाकुणाकडून मी काय काय घेतलं ते मी तुला यथार्थतेनं सांगतो असं म्हणून तत्तथा पुरुष व्याघ्र निबोध कथयामी ते, मी तुला ते जसंच्या तसं सांगतो. तत्तथा पुरुष व्याघ्र, राजा मी तुला जसंच्या तसं जे मी ज्यांच्याकडून घेतलेलं आहे ते मी तुला प्रामाणिकपणाने जसंच्या तसं सांगतो असं अवधूतांनी यदूला सांगितलं, यदुराजाला सांगितलं. आता ते काय काय घेतलं, कुणाकडून घेतलं याचा विचार आपल्याला करायचा आहे. काल एका प्रश्नाचा उच्चार करून आपण थांबलो होतो. त्या प्रश्नाचं उत्तर देऊनही मला पुढे गेलं पाहिजे. 24 गुरु मी केले असं भगवान दत्तात्रय बोलतात. 24 गुरु केले. आता 24 गुरु कशा करता केले? गुणवृद्धी करता केले. गुणवृद्धी करता मी 24 गुरु केले. हे गुणवृद्धी कशा करता पाहिजे? ब्रह्मज्ञाना करता पाहिजे, मान्य आहे.
आता काय होतं, तिन्ही गुणांची साम्यावस्था सिद्ध करणं हे ज्ञानाचं काम आहे. ऐका, एक अजून जाता जाता एक वेगळा विषय आपल्या समोर ठेवून जातो. ज्ञानानं काय होतं, आपल्या जीवनामध्ये सत्व रज तम हे तिन्ही गुण आहेत. या तिन्ही गुणांपैकी आम्हाला रजोगुण आणि तमोगुण संपवायचे, तर ते संपत नसतात. तिन्ही पैकी एकही गुण संपत नाही जोपर्यंत आपला देह आहे तोपर्यंत, जोपर्यंत आपण मुक्त होत नाही तोपर्यंत. मुक्त झालं पाहिजे आणि देह पडला पाहिजे, तरच या तिन्ही गुणांची सांगता होते. आम्ही काय करू शकतो, आम्ही जास्तीत जास्त त्याच्यातला सत्वगुण वाढवू शकतो. रजोगुण आणि तमोगुणाला आम्हाला संपवता येत नाही, नष्ट करता येत नाही, कारण जोपर्यंत देह आहे तोपर्यंत हे तिन्ही गुण राहणारच आहेत. आम्ही सात्विक असतो, पण याचा अर्थ आपण म्हणतो एखादा माणूस फार सात्विक आहे, हो तर सात्विक आहे मान्य आहे, याचा अर्थ त्याच्या ठिकाणी रजोगुण आणि तमोगुण नाहीच आहे तसं नाही आहे. फक्त ते प्रबलतेनं दिसत नाहीत, ही अडचण आहे. सत्वगुणाची प्रबलता आहे. माणूस फार तामसी आहे म्हणजे काय, त्याच्या ठिकाणी सत्वगुण नसतो असं नाही आहे, पण सत्वगुण दुर्बल झालेला असतो, तमोगुणाचं प्राबल्य असतं, म्हणून त्याला तामसी म्हणायचं. मग या तिन्ही गुणांची साम्यावस्था कधी होते, ती ज्ञानानं होते. ब्रह्मज्ञानानं या तिन्ही गुणाची साम्यावस्था होऊन जाते. या तिन्ही गुणांमध्ये जो क्षोभ उत्पन्न होतो, सत्व रजतम यांच्यामधला जो क्षोभ आहे तो क्षोभ होणार नाही, कारण हे क्षोभ निर्माण करण्याचं कार्य अविद्येचं असतं आणि ब्रह्मज्ञानामध्ये अविद्या निवृत्ती होत असल्यामुळे तो क्षोभ निर्माण होत नाही. तिन्ही गुण समानतेला येतात. कुठपर्यंत येतात, जोपर्यंत देह आहे तोपर्यंत साम्यावस्थेमध्ये राहतात. एकदा हा देह पडला की मग ते गुण सुद्धा आपल्या कारणामध्ये मिसळून जातात, प्रकृतीमध्ये मिसळून जातात. ती प्रकृती नंतर परब्रह्मामध्ये मिसळून जाते आणि परब्रह्म स्वरूपामध्ये आपण कायम स्वरूपी स्थित राहतो. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येरझारे चिरा पडे, असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले. ती भूमिका प्राप्त होते. आता हे जे तिन्ही गुण आहेत, या तिन्ही गुणांपैकी बाकीच्या दोन गुणांच्या हळूहळू दुर्बलतेचा प्रयत्न आणि सत्वगुणाच्या प्रबलतेचा प्रयत्न केला पाहिजे. बाकीच्या देवतांच्या ठिकाणी बघितलं तर आपल्याला हे नेहमी सांगितलं जातं की परमात्मा त्रिगुणातीत आहे, तो त्रिगुणातीत आहे, मान्यच आहे. परमतत्व हे त्रिगुणातीत आहे, कारण गुणांचा संबंध प्रकृतीपासून आहे आणि परब्रह्माचा प्रकृतीचा संबंध नाही, प्रकृती परब्रह्मावर काही परिणाम करत नाही, त्यामुळे गुणांचा संबंध परमात्म्याशी नाही, हे मान्य आहे. पण असं असलं तरी परमात्मा त्रिगुणातीत असला तरी सुद्धा दत्त महाप्रभूंच्या आरतीमध्ये आपण काय म्हणतो, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती. त्यांना त्रिगुणात्मक म्हणतो आपण, त्रिगुणातीत नाही म्हणत, त्रिगुणात्मक म्हणतो. त्रिगुणातीत म्हणणं वेगळं आणि त्रिगुणात्मक म्हणणं वेगळं. याचा अर्थ काय, याचा अर्थ भगवान दत्तात्रयांच्या ठिकाणी सुद्धा हे तीन गुण आहेच आहेत. त्यांच्या ठिकाणी सुद्धा सत्व आहे, त्यांच्या ठिकाणी सुद्धा रज आहे, त्यांच्या ठिकाणी सुद्धा तमोगुण आहे. ऐकायला बरं वाटत नाही हे, पण त्रिगुणात्मक या शब्दाचा विचार करताना असा करावा लागतो. मग त्यांचं ब्रह्मत्व कसं सिद्ध करणार, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती असं म्हणत असताना त्यांचा विचार असा केला की त्यांच्या ठिकाणी जरी तीन गुण असले आणि आपल्या ठिकाणी जरी तीन गुण असले तरी आपण तिन्ही गुणांच्या अंकित असतो, आणि त्यांच्या ठिकाणी तिन्ही गुण असले तरी त्या तिन्ही गुणांवर त्यांचं प्रभुत्व असतं, म्हणून ते दत्तात्रय आहेत. त्यांचं प्रभुत्व आहे. त्यांना ज्या वेळेला वाटेल आपल्या ठिकाणी सत्वगुण पाहिजे ते सात्विक होतील. कुणाला तरी मारण्याकरता, कुठल्या तरी शत्रूचा संहार करण्याकरता ज्या वेळेला त्यांना तमोगुणाची आवश्यकता वाटेल त्यावेळेला ते तमोगुण धारण करतील, आणि ज्या वेळेला त्यांना रजोगुणाची आवश्यकता वाटेल त्यावेळेला ते रजोगुण धारण करतील. ते त्यांच्या हातात आहे. आपलं तसं होत नाही. आपला सत्वगुण वाढला की आपण सात्विक होतो आणि दुसऱ्या क्षणी तामसी होतो. आपल्या हातात नाहीये. आपण राजसी आहोत, सात्विक आहोत म्हणेपर्यंत आपला तमोगुण प्रत्ययाला येतो. मी याच्याकरता एक सामान्य उदाहरण देत असतो. आपण रस्त्याने चाललो आणि रस्त्याने जाताना समजा आपल्याला दोन मूर्त्या पडलेल्या दिसल्या, एक रामाची आणि एक रावणाची, तर तुम्ही कोणती मूर्ती उचला, तर आम्ही रामाची उचलू, हे सगळ्यांनाच मान्य आहे. पण मी पुढेही बोलतो,
आपण रस्त्याने जाताना दोन मूर्त्या पडलेल्या दिसल्या, एक रामाची आहे एक रावणाची आहे. आम्ही रामाची उचलू, पण दोन मूर्त्यांपैकी रामाची मूर्ती दगडाची आहे आणि रावणाची मूर्ती सोन्याची आहे. आता कोणती उचलू? म्हणजे आम्ही रामाची मूर्ती उचलणारे म्हणून सात्विक म्हणेपर्यंत आम्ही रावणाची मूर्ती उचलणारे ठरतो, कारण आमच्या अंतःकरणात सोन्याचा मोह आहे. आम्ही लगेच तमस्त्व ज्ञानजम विद्धी मोहनम सर्व देहिनाम या नियमाप्रमाणे मोहित होतो सोन्याला, आणि तमोगुणात्मक आम्ही आहोत हे सिद्ध करून देतो. भगवान दत्तात्रय यांचं तसं नाहीये. त्यांना ज्या वेळेला सत्वगुण आपल्या ठिकाणी दाखवायचा आहे त्यावेळेला ते सत्वगुण दाखवतील, कारण सत्वगुणावर त्यांची सत्ता चालते, ते सत्वगुणाच्या अंकित नाहीये. त्यांना म्हणून तर बालवत उन्मत्तवत पिशाच्यवत जडवत हे जे शब्द त्यांच्याकरता वापरले गेले ते त्याच कारण करतात. त्यांना हवं त्या वेळेला ते शांत बसू शकतात आणि त्यांना हवं त्या वेळेला ते रागावल्यासारखी दिसू शकतात. त्यांना जर असं वाटलं की आता आपण रागावलं पाहिजे तर ते क्रोध स्वतःच्या ठिकाणी दाखवू शकतात, कारण त्या गुणावर त्यांची सत्ता चालते. आणि अशा दृष्टीने या गुणांच्या वृद्धी करता मी 24 गुरु केले असं भगवान दत्तात्रयांनी यदूला सांगितलं. आता आपण काल एक प्रश्न उपस्थित केला होता की 24 गुरूंची गरज आहे काय? मानवी जीवनाच्या कृतार्थतेकरता ज्ञानाची आवश्यकता आहे, काल आपण बघितलं. ज्ञानाकरता गुरु लागतात हेही आपण बघितलं, पण किती लागतात? ब्रह्मज्ञानाकरता एकच गुरु लागत असतो, जो आम्हाला काही मंत्र देतो, जो आमच्यावर काही कृपा करतो, जो आमच्या डोक्यावर हात ठेवतो, जो कदाचित शक्तिपात दीक्षा देतो, जो कदाचित नाममंत्राची दीक्षा देतो, जो कदाचित सोहम मंत्राची दीक्षा देतो. ज्या मार्गाने असेल ते. गुरुचे अनेक प्रकार आहेत, त्या प्रकारात आपल्याला जायचं नाहीये. पण आमच्या कृतार्थतेकरता आम्हाला साधन संपन्न बनवणं आणि साधन करताना मध्ये येणाऱ्या प्रतिबंधाच्या निवृत्तीकरता केल्या जाणाऱ्या प्रयत्नांच्या मागे आमच्या जवळ खंबीरपणाने उभं राहणं असे जे गुरु असतात ते गुरु किती लागतात? ब्रह्मज्ञानाकरता एक गुरु लागतो. ज्ञानेश्वर महाराजांना किती गुरु होते? एकच होते, निवृत्तीनाथ महाराज. बाकी काय गुरु आहेत? नाही. अशा अनेक. नाथ महाराजांचा विचार केला तर एक जनार्दन स्वामी गुरु आहेत, वगैरे वगैरे वगैरे. एक गुरु पुरतो ब्रह्मज्ञानाकरता, कारण ब्रह्मज्ञान गुरुमुखातून यावं लागतं. तत्वमसी महावाक्याचा बोध गुरुमुखातून व्हावा लागतो आणि तो कानात गेल्यानंतर त्याचा परिणाम अंतःकरणावर व्हावा लागतो. त्याच्याकरता अधिकार संपन्नता यावी लागते. आणि म्हणून असे गुरु एकच असतात. 2-2 गुरु, 4-4 गुरु, 10-10 गुरु हे चालत नाही. माणूस प्रत्येक वेळेला नवीन गुरु करतो. या गावाला गेला की तिथला गुरु वेगळा असतो, त्या गावाला गेला की तिथला गुरु वेगळा असतो. पंढरपूरला आला की ज्यांचं कीर्तन आवडलं तो गुरु होतो, नंतर मग ते गुरु नाही, आता ते बदलले आम्ही. गुरु सुद्धा बदलण्याची गोष्ट आहे. बदलले आम्ही. ते गुरु होते पूर्वी आमचे, पण आता आम्ही बदलले. काय घटस्फोट घेतला त्यांच्यापासून, जे काही झालं असेल ते झालं असेल. पण ही पद्धत आहे, हे चालत नाही. हे चालत नाही. ब्रह्मज्ञानाकरता एकच गुरु लागतो. कशा करता लागतो? ज्ञान देण्याकरता. ज्ञान आम्हाला गुरुनी दिलं कशावरून? जर सगळं जगत आम्हाला ब्रह्मरूपानं प्रतीतीला येत असेल तर त्या गुरुनी आम्हाला ज्ञान दिलं हे आम्हाला मान्य करावं लागेल. अविद्येची अनिदा विश्वस्वप्नाचा हा धांदा भोगीत होता प्रबुद्धा अनादिजो, तो महावाक्याचे नावे गुरु कृपेचे थावे, माथा हात ठेविला नोहे थापटीला जैसा, तैसी विश्वस्वप्नेसी माया निद सांडोनी धनंजया, सहसा चैला अद्वयानंदपणे जो. हे ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या अध्यायामध्ये बोलून दाखवलंय. माथा हात ठेविला नोहे थापटीला जैसा, गुरु कृपेचे नावे. गुरु आमच्या डोक्यावर हात ठेवतील. नाथ महाराजांचं वचन आहे, येवोनी गुरुनाथे माथा ठेविला करू, अज्ञान तिमिर गेले शुद्ध मार्ग साचारू, गरजत चालियलो फिटला अज्ञान अंधारू, एका जनार्दनी माझा श्री गुरु उदारू. नाथ महाराज बोलतात आमचे श्री गुरु उदार आहेत. ते येऊन आमच्या डोक्यावर हात ठेवतात, ज्याचा परिणाम म्हणून अविद्या निवृत्ती होते. आणि अविद्या निवृत्ती झाली की सर्वत्र ब्रह्मदर्शनाचा अनुभव येतो. याच्याकरता किती गुरु लागतात? एकच गुरु असतो. मोक्ष देण्याकरता गुरु एक. 100 1760 गुरु नसतात,
मग गुरु जर एकच लागतो तर भगवान दत्तात्रयांनी यदूंना असं का सांगितलं की मी 24 गुरु केले? एवढ्या गुरूंची गरज काय आहे? एवढे गुरु करण्याची आवश्यकता असते का? आणि याच्याही पुढे जाऊन मी प्रश्न विचारतो की एवढे गुरु असतात का? एवढे गुरु असतात का या जगतामध्ये? अरे गुरु ही व्यक्ती नाहीये ना, गुरु हे तत्व आहे. आणि तत्व जे असतं ते एकच असतं, 100 तत्व नसतात. तत्व एकच आहे, परमात्मा एवढे एकच तत्व आहे. गुरु ही व्यक्ती नाही आहे. हा, ती व्यक्तीच्या रूपामध्ये आली असेल, पण ते आहे ते परब्रह्म आहे. आपण नेहमी म्हणतो, अनेक वेळेला गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कोण आहेत गुरु? ते तुम्ही विष्णू म्हणा, ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरः, सगळं मान्य आहे. पण हे गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा, ब्रह्मा विष्णू महेश, हे काय आहेत? हे काय आहेत? शेवटी हे सुद्धा 3 गुणांचीच द्योतक आहेत, प्रतीक आहेत. 3 गुणांचीच प्रतीक आहेत. भगवान विष्णू म्हणजे सत्वगुणाचं प्रतीक आहे, भगवान काय ब्रह्मदेव म्हणजे रजोगुणाचं प्रतीक आहे, आणि भगवान शंकर म्हणजे तमोगुणाचं प्रतीक आहे. तमोगुणाचं प्रतीक आहे. आपण 14वा अध्याय जर काढला गीतेचा आणि ज्ञानेश्वरी जर त्या तिथली पाहिली तर ज्ञानोबारांनी आपल्याला हे सगळं समजावून सांगितलंय. ब्रह्मा तो प्रातःकाळ, विष्णू तो माध्यान्ह वेळ, सदाशिव सायंकाळ बाळा यया. हे जग नावाचं जे बाळ प्रकृती आणि पुरुषापासून जन्माला आलं त्याचा प्रातःकाळ म्हणजे विष्णू, प्रातःकाळ म्हणजे ब्रह्मा, रक्षण दुपारचा वेळ म्हणजे विष्णू, आणि सायंकाळची वेळ म्हणजे भगवान शंकर. सायंकाळ म्हणजे संपणं. नाशा करता तमोगुण लागत असतो, रक्षणाकरता रजोगुण लागतो, उत्पत्ती करता सत्वगुण लागतो. म्हणून या तिघांमध्ये हे 3 गुण फिरतात. आता गुरुर ब्रह्मा म्हणजे काय? ब्रह्मा म्हणजे पुन्हा तो सत्वगुणाचा वाचक, रजोगुणाचा वाचकच आला. गुरुर विष्णू पुन्हा रजोगुण तमोगुणाचाच वाचक आला. गुरुर देवो महेश्वर, हा महेश्वर भगवान शंकर म्हणजे तमोगुणाचा वाचकच आला. आणि हे 3 मानून गुरु साक्षात परमब्रह्म. आणि असे जे गुरु आहेत तस्मै श्री गुरवे नमः, त्या गुरूंना आम्ही नमस्कार करतो. आता हा जो सगळा विचार आहे याच्यामध्ये गुरु कोण आहे? गुरु व्यक्ती नाही आहे, गुरु हे तत्व ठरलं. ब्रह्मैव गुरुरूपेणावतिष्ठते अशी श्रुती त्याच्याकरता दिली जाते. परब्रह्म हेच गुरुच्या रूपानं प्रकट झालेलं असतं. अनुभवामृताचं 2रं प्रकरण या दृष्टीनं बघण्यासारखं आहे, आपण ते बघा. आता मला ते सगळं सांगण्यात तात्पर्य नाही आहे. मग गुरु किती असतात? गुरु तत्व असेल तर गुरु एकच. मग यांनी 24 गुरु केले, त्याची संगती काय? त्याचं उत्तर देऊन जातो. त्याचं उत्तर आज देतो. त्याला प्रारंभही आपल्याला करावा लागणारच आहे. त्याचं उत्तर असं आहे की परब्रह्माच्या प्राप्तीकरता किंवा ब्रह्मज्ञानाकरता, ब्रह्मस्वरूपतेच्या जाणीवेकरता गुरु आवश्यक असतात, आणि ते एकच असतात. गुरु आम्हाला बोध देतात, मान्य आहे. मग 24 कशा करता? त्याचं कारण असं आहे, गुरु आम्हाला जो बोध देतात तो बोध समजून घेण्याची योग्यता आम्ही सिद्ध केली पाहिजे. कारण ब्रह्मज्ञानाकरता ब्रह्मज्ञान, मी गेलो गुरुकडे, मला ब्रह्मज्ञान द्या, आणि गुरु म्हणाले ठीक आहे हे घे, आणि मी ब्रह्मज्ञानी होऊन परत आलो, इतकं सोपं ते प्रकरण नक्की नाही आहे. ब्रह्मज्ञानाकरता अधिकार लागत असतो. व्यवहारामध्ये प्रत्येक वेळेला प्रपंच करताना सुद्धा एका अधिकारात प्रपंच जर होत असेल तर परमार्थाला अधिकार लागणार नाही का? अहो, मतदान करायचं म्हणजे 18 वर्षाचं वय लागतं, अधिकार लागतो तुम्हाला. म्हणजे सामान्यत्वाने असा विचार आहे की 18 वर्षाची तुम्ही झालात म्हणजे साधारण तुम्हाला निवड कशी करावी हे कळण्या इतपत बुद्धी येते, असा त्याचा अर्थ झाला. लग्न करायचं म्हणजे 21 वर्षाचं वय लागतं. 21 वर्षाचं. 18व्या वर्षी लग्न करतो नाही चालत, 15व्या वर्षी मतदान करतो नाही चालत, मी जन्माला आलो मतदानाला गेलो नाही चालत. कमीत कमी 18 वर्षाचं वय मतदानाला लागतं, कमीत कमी 21 वर्षाचं वय लग्नाला लागतं. म्हणजे पंतप्रधान निवडायला 18 वर्षाची मॅच्युरिटी पुरते, पण बायको निवडायला 21 वर्षाची लागते, असा त्याचा सरळ अर्थ झाला. म्हणजे प्रगल्भता 18 वर्षाची महत्वाची का 21 वर्षाची? तर 21 वर्षाची. अधिकार लागतो की नाही? लागतो. कुठेही जाऊन मला जर काही करायचं असेल तर अधिकार लागतो त्याला.
काही मंत्र म्हणायचे, अधिकार लागतो. माझं उपनयन झालेलं असलं पाहिजे, अधिकार लागतो. अहो, नित्य कर्म असू देत, नैमित्तिक कर्म असू देत, काम्य कर्म असू देत अथवा प्रायश्चित्त कर्म असू देत, याच्याकरता अधिकार लागत नाही का आपल्याकडे? काम्य कर्माला सुद्धा अधिकार लागतो. पुत्र संतती नाही म्हणून पुत्र कामेष्टी करायचा आहे, इष्टी करायची आहे ना, मग त्याच्याकरता अधिकार लागतो ना. आधी अधिकार असावा लागतो. काय आहे? काम्य कर्माकरता पहिला अधिकार लागत असतो. जो नित्य कर्मामध्ये नित्यत्वानं प्रवृत्त आहे तोच काम्य कर्माचा अधिकारी होतो. मला पुत्र प्राप्ती करता इष्टी करायची आहे, पुत्र इष्टी करायची आहे आणि पुत्र कामने करता कराव्या लागणाऱ्या इष्टी करता मला अधिकार लागत असेल तर मीमांसा काय अधिकार सांगते? मी नित्य माझी संध्या करणारा असला पाहिजे तर मला इष्टीचा अधिकार मिळेल. आणि आपल्याला नसतो म्हणून मग आपल्याकडे कोणत्याही वैदिक कर्माच्या सुरुवातीला प्रायश्चित्त विधी करावा लागतो. कशाकरता करावा लागतो? कारण आम्ही नित्यकर्मात प्रवृत्त नाही म्हणून प्रायश्चित्त घ्या. आम्ही जर प्रवृत्त आहोत तर प्रायश्चित्ताची गरज नाही आहे. म्हणजे साधा विचार आहे, नैमित्तिक कर्म आहे, नैमित्तिक कर्माकरता अधिकार लागतो की? नैमित्तिक कर्म काय? वडिलांचं श्राद्ध आहे, नैमित्तिक आहे. नैमित्तिक कर्माकरता वडिलांचं श्राद्ध हे कर्म आपल्याला उदाहरण म्हणून विचारात घेता येतं. आता वडिलांचं श्राद्ध हे नैमित्तिक कर्म आहे तर याच्याकरता अधिकार पाहिजे की नाही? काय निदान बाप तरी मेलेला असला पाहिजे, एवढं तरी मान्य करा. नाही, बाप जिवंत आहे तोवर तर श्राद्ध घालतो, नाही ना चालत. काहीतरी त्याचा विचार असेल की नाही? प्रत्येक वेळेला एका अधिकाराची चर्चा आम्हाला करावीच लागते, करावी लागते. कोणताही अधिकार, मी फक्त वैदिक मंत्राच्या संबंधाने बोलतोय असं नाही आहे. अगदी लौकिकामध्ये सुद्धा मला 10वीच्या परीक्षेला बसायचं असेल तर मी 9वी पास असलो पाहिजे हा अधिकार मला दाखवावा लागेल की नाही? मला जर पुढे डिग्रीला बसायचं असेल, एखादी पदवी घ्यायची असेल तर याच्या पूर्वी मी 12वी उत्तीर्ण झालेलो आहे हे मला दाखवावं लागेल की नाही? आणि मग ते सर्टिफिकेट दाखवणं म्हणजे काय असतं? म्हणजे आपल्या अधिकाराची मांडणीच असते ती. हे बघा, माझ्याकडे हे सर्टिफिकेट आहे, याचा अर्थ मी पुढची परीक्षा देण्याच्या योग्यतेचा आहे. ही आपली योग्यता सिद्ध करणं आहे ना, तो कागद दाखवणं म्हणजे अधिकार लागतच असतो. अधिकार नाही असं होत नाही. पण ज्याचा त्याचा अधिकार जो तो आपापल्या कर्तृत्वाने आणि प्रयत्नाने त्याला तिथे तिथे प्राप्त करून घ्यावा लागत असतो. जन्मतः मला काही अधिकार आहेत का? आहेत. ज्ञानाचा अधिकार मला जन्मत आहे, भक्तीचा अधिकार मला जन्मत आहे, कर्माचा अधिकार मला जन्मत आहे, याबद्दल वाद नाही, याबद्दल वाद नाही. पण सगळ्याच कर्माचा अधिकार मला जन्मतः आहे का? तर त्याचं उत्तर नाही, असंच होतं, असंच होतं. अहो मला सांगा, सकस अन्न खाण्याने शरीर तयार होतं, मान्य आहे. त्याच्याकरता काय तुम्हाला लोणी खावं लागेल, दूध खावं लागेल, दूध प्यावं लागेल, दही खावं लागेल, खवा खावा लागेल, अजून काय तुम्हाला बदाम खावे लागतील, काजू खावे लागतील, जे काही असेल ते सकस आहार मिळाला. आपल्याला दोन्ही वेळेला व्यवस्थित जेवण करावं लागेल, त्याच्याकरता भाजी खावी लागेल, त्याच्याकरता पोळी खावी लागेल. आता जर सकस आहाराने प्रकृती चांगली होते, तब्येत चांगली होते, तर नुकतंच जन्माला आलेल्या मुलाला तुम्ही 4-2 बेदाणे खाऊ घाला. नुकतंच जन्माला आलेल्या मुलाला 4 काजू खाऊ घाला, कारण त्याची प्रकृती चांगलं होणं महत्वाचं आहे. मग त्या मुलाला तुम्हाला तब्येतीने चांगलं बनवायचं नाहीये का? मग त्याला सकस आहार द्या ना पहिल्यांदाच. नाही देता येत. नुकतं जन्माला आलेलं मूल आईच्या दुधावरच वाढणार. त्याला भात, आमटी, भाजी, पोळी पहिल्या दिवसापासून देतो असं म्हटलं तर चालणार नाही. तो त्याचा अधिकारी नाहीये, त्याची प्रकृती खराब होईल त्याच्याने. ज्याचा त्याचा जो तो अधिकार असतो तो अधिकार तिथे तिथे संपादन करावा लागत असतो. त्या एका ह्याच्यामध्ये एके दिवशी कोकिळा आणि कावळा या दोघांची भेट झाली म्हणे. एक कथा आहे, ते स्थान विसरलो. एक कावळा आणि कोकिळा यांची भेट झाली. आता कोकिळा गाणारी आहे. कावळ्याचा आवाज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कर्कश ओरडतो तो. कोकिळा स्वरात गाते, पंचमात गाते वगैरे, तिची प्रसिद्धी आहे. कोकिळा आणि कावळा या दोघांची भेट झाली. कोकिळेच्या गळ्यामध्ये कंठा होता. कावळ्याने तो कंठा बघितला आणि तिला विचारलं, काय ग, कंठा कुठे मिळाला? तिने सांगितलं, अरे आज सकाळी मला इंद्राच्या दरबारामध्ये गायला बोलवलं होतं, मग मी तिथे जाऊन माझं गायन झालं. गायन झाल्यावर इंद्राने संतुष्ट होऊन आपल्या गळ्यातला कंठा काढून माझ्या गळ्यात घातला. कावळ्याला वाटलं, अरे वा,
असं इंद्र बक्षीस देतो? हो म्हणे, त्याला गाणं आवडलं तर बक्षीस देतो. कावळा तिथून निघाला थेट इंद्राच्या दरबारात. तो म्हणाला माझंही गाणं ऐकलं पाहिजे. इंद्र म्हणाला आता तू कावळा आहेस, तुझं गाणं म्हणजे काय असणार आहे? तो म्हणला नाही पण माझं गाणं ऐका. आता इंद्राला विचारायला संकोच झाला. तो म्हणाला ठीक आहे. त्याला परवानगी दिली, वेळ दिला, कावळ्याचं गाणं झालं. आता काय दिव्य झालं असेल याचा अनुमान आपण करू शकतो. गाणं झालं, मग आता काहीतरी झालं, कसं तरी झालं. इंद्राने त्याला काही बक्षीस दिलं, सगळं झालं आणि सांगितलं छान झालं आपलं गाणं. आता कोणी बोलतं हे औपचारिकतेनं? चांगलं झालं बाबा आपलं गाणं, बरं झालं, छान गायलात आपण, या. ते कावळ्याला ते म्हटल्यानंतर कावळा म्हणाला तुम्ही माझं गाणं ऐकलंय, पण खरं सांगू का, आज मी एकटा चालूय, आमचं मंडळ आहे, तुम्ही कधीतरी आम्हाला बोलवा, आमच्या मंडळाचं गाणं ऐका तुम्ही. इंद्राला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला कोण आहे तुमच्या मंडळामध्ये? त्या कावळ्यांनी सांगितलं अहांश्च जंबुकश्चैव लंबग्रीवा खरस्तथा दर्दुरा शुकरश्चैव षडेते गान तत्परहा. आम्ही 6 जण आहेत म्हणे, गाण्यात तत्पर आहेत, तरबेज आहेत, आमचं गाणं कधीतरी ठेवा तुम्ही. कोण कोण आहे? अहांश्च मी एक आहे, कोल्हा एक आहे, उंट आहे, गाढव आहे, बेडूक आहे आणि डुक्कर आहे. आम्ही 6 जण आहेत, कधीतरी तुम्ही आम्हाला बोलवा, आमचं गाणं ऐका, तुम्ही तुमच्या जवळची सगळी संपत्ती आमच्या जवळ उधळून द्या, इतके सुंदर आम्ही गातो. इंद्राने तिथून पृथ्वीला हात जोडले, स्वर्गातून. तो इंद्र पृथ्वीला म्हणाला धन्य पृथ्वी वज्रत्वम ये न याति रसातलम एकेन फटितः स्वर्गः षड्भिर्यत्र निरंतरम. तो इंद्र पृथ्वीला असं म्हणाला पृथ्वी बाई तू धन्य आहेस, मी तुला नमस्कार करतो. अगं म्हणे या 6 जणांपैकी एक जण इथं येऊन गाऊन गेला तर आमचा स्वर्ग फाटला. हे 6च्या 6 जण तुझ्यावर नित्यत्वानं गायन करत असतात, तू मात्र अजून शांत आहेस, माझा नमस्कार आहे तुला. आता कोकिळेचा अधिकार कावळ्याला कसा येईल? कसा येईल? ज्याचा त्याचा अधिकार असतो, त्या त्या अधिकारानुसार प्रपंचात जर चालावं लागतं तर परमार्थातही चालावं लागतं. आणि परमार्थामध्ये पावला पावलाला आपला अधिकार सिद्ध करावा लागतो. ज्ञानाकरता ज्या गोष्टी लागतात त्याचा आपण विचार करा. पहिल्यांदा आम्हाला विवेक, विवेकातून वैराग्य, वैराग्यातून समाधिशेष संपत्ती, त्याच्यातून मुमुक्षुता निर्माण होणार, त्या मुमुक्षुतेतून श्रवण घडणार, श्रवणाचं मनन होणार, मननाचं निदिध्यासन होणार आणि त्या निदिध्यासनातून तत्वम पदार्थ शोधन होणार आणि मग तत्वमसी महावाक्याचा आम्हाला अनुभव येणार. याच्यामध्ये तत्वमसी महावाक्याचा गुरुमुखातून आम्हाला उपदेश होणार. आता विवेक आणि वैराग्य याचा विचार करताना साधन चतुष्टय संपन्न झाल्याशिवाय ब्रह्मज्ञानाचा अधिकार नाही ना. आम्हाला परमार्थामध्ये अधिकार सिद्ध करावा लागेल. प्रपंचाला जसा अधिकार लागतो तसा परमार्थाला लागतो आणि परमार्थाला जसा अधिकार लागतो त्या अधिकारामध्ये सगळ्यात मोठा अधिकार ब्रह्मज्ञानाकरता लागतो. ब्रह्मज्ञानाकरता स्वतः अधिकारी आहोत हे सिद्ध करा.